अधिक मासात गोमातेला द्या हे दान, नशीब चमकेल, अडकलेली कामे मार्गी लागतील, विष्णू कृपा मिळेल. नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. नुकताच आता अधिक मास सुरू झालेला आहे. अधिक मास म्हणजे भगवान विष्णू यांची विशेष कृपा प्राप्त करण्याचा पवित्र असा काळ आहे. आणि या महिन्यात केलेले जप, दान, सेवा आणि पुण्यकर्म अनेक पटींनी फळ देते असे धर्मग्रंथात सांगितले आहे. आणि आज आपण जाणून घेणार आहोत अधिक मासात गोमातेला कोणती एक वस्तू द्यायची आहे ज्यामुळे घरातील दुःख, दारिद्र्य आणि अडथळे दूर होऊन नशीब चमकेल. भारतीय संस्कृतीत गाईला माता मानले जाते. गोमातेच्या शरीरात 33 कोटी देवतांचा वास असल्याची श्रद्धा आहे. म्हणूनच गोसेवा आणि गोदान हे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. विशेषतः अधिक मासात जर आपण श्रद्धेने गोमातेची सेवा केली तर आपल्याला विशेष असे फल प्राप्त होते. म्हणून आपल्याला कोणते ते दान करायचे आहे ते पाहूया. अधिक मासात जर आपण श्रद्धेने गोमातेला हिरवा चारा आणि गूळ अर्पण केला तर भगवान विष्णू यांची कृपा प्राप्त होते असे म्हटले जाते. हा उपाय कसा करायचा आहे तर सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून मनात भगवान विष्णूंचे स्मरण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या जप स्मरण करा. जवळच्या गोशाळेत किंवा गोमातेजवळ जाऊन तिला प्रेमाने हिरवा चारा, गूळ आणि भाकरी खाऊ घाला. किंवा जर आपल्या घरी गाय असेल तर आपल्या घरच्या गाईला त्यांच्या पायावर पाणी टाका, मस्तकावर हळदी कुंकूचा टिळा लावा आणि तिला प्रेमाने ओंजाळा आणि तिला चारा खाऊ घाला, भिजलेली चण्याची डाळ खाऊ घाला, गूळ खाऊ घाला. कारण गोमातेची सेवा केल्याने आपल्याला विशेष असे फळ प्राप्त होते. असे नाही की अधिक महिना आहे म्हणूनच गोमातेची सेवा करायला पाहिजे. आपण रोज गोमातेची सेवा करायला पाहिजे. कारण 33 कोटी देवतांचा वास असणारी अशी आपली ही गोमाता आहे, गाय आहे. तिची आपण सेवा करायला पाहिजे. कारण तिचे गोमित्रसुद्धा इतके पवित्र आहे की आपलं घर शुद्ध करण्याचं काम ते गोमित्र करते. आणि त्या गाईच्या शेणापासून आपण धूप लावण्यासाठी आपल्याला गोवरीचंच काम पडते. म्हणून गाय ही खूप पवित्र अशी आहे. म्हणूनच आपण गाईला गोमाता असे म्हणतो. अधिक महिना सुरू आहे म्हणूनच गोमातेची सेवा करायला पाहिजे किंवा देवांची सेवा करायला पाहिजे, ग्रंथ वाचायला पाहिजे असे नाही आहे. आपण आपल्या वेळेनुसार आपण सेवा करायला पाहिजे. गाईला रोज पोळीचा किंवा याचं नैवेद्य द्यायला पाहिजे, भाकरी चारायला पाहिजे, गाईला हिरवा चारा द्यायला पाहिजे, गूळ, चण्याची डाळ. असे केल्याने आपल्याला गोमातेचा आशीर्वाद प्राप्त होते आणि आपल्या घरातील अडथळे, संकटे, हे अडकलेली कामे हे आपले मार्गी लागतात. आपला जो महिन्याचा खर्च असतो त्याच्यातून आपण गोमातेसाठी जरी काही पैसे बाहेर एक्स्ट्रा काढून आपण ते गोमातेच्या याच्यासाठी खर्च केले किंवा गोशाळेला दान दिले तर आपल्याला विशेष असे पुण्य प्राप्त होते. गोमातेला स्पर्श करून मनोभावे प्रार्थना करायची. हे गोमाता, माझ्या घरातील संकटे दूर करा, सुख समृद्धी येऊ द्या, घरात सुख समृद्धी येऊ द्या असा गोमातेला आशीर्वाद मागा. या सेवेमुळे आर्थिक अडचणी तर कमी होतातच, पण घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि रखडलेली कामे पूर्ण होण्यास मदत मिळते. आपण जे अनारसे किंवा धोंडे करणार आहोत ते सुद्धा आपण गाईला खाऊ घालू शकतो. त्यांचे आशीर्वाद मिळते आपल्याला. जो नेहमी गाईची सेवा करतो त्याला कोणत्याच प्रकारचा रोग होत नाही. जो नेहमी शेणामध्ये हात टाकतो, पूर्वी गावाकडे सारवण करायचो, सळा सारवण, जे सळा सारवण करायचे त्यांना कुठल्याच प्रकारचा रोग होत नव्हता. इतकी ताकद त्या गाईच्या शेणामध्ये आहे. आणि आज आपण काय करत आहे की गाय ही कसायला विकत आहे. मंडळींनो, आपली गाय ही कधीच कसायला विकू नका, कारण ती एक आपली माता आहे. आणि आपल्या गोमातेची सेवा करा. आणि पण लक्षात ठेवा मंडळी, दान हे दिखाव्यासाठी नाही तर श्रद्धा आणि सेवाभावाने केले पाहिजे. मन शुद्ध असेल तरच पुण्याचे फळ मिळते. म्हणून अधिक महिना चालू आहे म्हणून दिखाव्यासाठी जर आपण दान करत असू तर ते काही चांगले नाही आहे. आणि आपले नशिबाचे दार जी बंद आहे ती गायीची सेवा केल्याने उघडू शकते. आपली अडकलेली कामे मार्गी लागते आणि विवाह योग, अडकलेले पैसे
हे सगळे गाईची सेवा केल्यामुळे आपले सगळे मार्ग मोकळे होऊ शकते. म्हणून गाईला हिरवा चारा आणि गूळ, चण्याची डाळ द्या चारा. ह्या अधिकच्या महिन्यामध्ये गाईची विशेष अशी सेवा करा. अधिक मासात गोसेवा का महत्त्वाची आहे? कारण हा काळ पुण्यसंचयाचा आहे. म्हणून या महिन्यात केलेले पुण्यकर्म अनेक जन्मांचे पाप कमी करू शकते. म्हणून आपल्याला या अधिक मासामध्ये एकदा तरी गोमातेला हे दान नक्की द्यायचे आहे. या गोमातेच्या सेवेमुळे आपल्या जीवनातील अडथळे दूर होऊन भाग्याचे दरवाजे उघडतील. म्हणून आपल्याला गोमातेची सेवा करायची आहे. आणि शक्य झालं तर आपण रोजसुद्धा गोमातेची सेवा करायची आहे. कारण गोमातेच्या सेवेने आपल्याला विशेष असे फलप्राप्ती होते. आणि ह्या अधिकचा महिना सुरू आहे आणि या अधिकच्या महिन्यामध्ये केलेल्या सर्व सेवेचे फळ हे 100 पटीने मिळते. म्हणून आपल्याकडून जेवढे जास्त सेवा करणं होईल, जेवढे जास्त दानधर्म करणं होईल तेवढे करायचे आहे. पुण्यसंचय करण्याचा हा एक विशिष्ट असा काळ आहे. कारण हा अधिक महिना हा दर 3 वर्षांनी येत असतो. म्हणून आपल्याकडून जेवढे जास्त पुण्यसंचय करणं होईल तेवढे आपल्याला करायचे आहे. गोमातेची सेवा करायची आहे. आणि गोमातेला नक्की आवर्जून तुम्ही हे दान किंवा हे वाण नक्की द्या. आणि तुमच्या नशिबाचे बंद पडलेले दरवाजे उघडा. इथेच माझा व्हिडिओ थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांसोबत सुद्धा शेअर करा. त्यांना पण गोमातेचे सेवा करण्याचे फळ प्राप्त होईल. धन्यवाद.